आणि बातमी आहे आपल्या पंढरपूरमधून। मांडव सजला, वराडी आले, अक्षदांचं वाटप झालं आणि लग्न सोहळा पार पडला। आज बसंत पंचमी आणि हाच मुहूर्त साधत विठ्ठल रुक्मिणी मातेचा शाही विवाह सोहळा आज पार पडलाय। विठ्ठल रुक्मिणी मातेच्या विवाह सोहळ्यासाठी खास बंगळुरूहून भाविकांना महावस्त्र पाठवले। या सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी मोठ्या संख्येने भाविकांची गर्दी झाली आणि या शाही विवाह सोहळ्याच्या निमित्ताने मंदिराला आकर्षक सजावट सुद्धा करण्यात आली। श्रींचा गाभारा असेल, विठ्ठल सभा मंडप असेल, श्री संत नामदेव महाराजांची पायरी, उत्तरद्वार, सोळखांबी, मिरवणूक रथ, रुक्मिणी सभा मंडप हे सगळं विविध फुलांनी सजवण्यात आलं। या विवाह सोहळ्याच्या पूर्वी भजनाचा कार्यक्रम पार पडला, तर विवाह सोहळ्यानंतर भाविकांची पंगत सुद्धा बसली। संध्याकाळी देवाच्या विवाहाची विशाल शोभायात्रा निघणार असून या शोभायात्रेमध्ये सहभागी होण्यासाठी भाविकांनी सकाळपासून गर्दी केली आहे। एका शाही विवाहासाठी आज पंढरपूर सजलं होतं। लग्न सोहळ्यानिमित्त फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती। लग्न मंडप सजला, नवरदेव तयार झाला, नवरीही नटली। हजारोंच्या संख्येनं वऱ्हाडी दाखल झाले। विवाह होता पंढरीचा विठुराया आणि रुक्मिणी मातेचा। विवाहापूर्वी वराडी मंडळी भजनात तल्लीन झाली। विठ्ठल रुक्मिणीच्या विवाह सोहळ्याचं भागवताचार्य अनुराधा शेटे यांनी भागवत कथन केलं। लग्न घटिका जवळ आली, वऱ्हाडी मंडळींना अक्षतांचं वाटप करण्यात आलं आणि अखेर नवरदेव नवरी लग्न मंडपात दाखल झाले। मंगलाष्टकांसह वाजत गाजत विठ्ठल रखुमाईचा विवाह संपन्न झाला। विवाहानंतर वऱ्हाडी मंडळींनी नाचत गात जल्लोष साजरा केला आणि शेवटी पंचपक्वान्नाच्या मेजवानीचा आस्वाद घेतला। असा होता विठ्ठल रुक्मिणी मातेचा शाही विवाह सोहळा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।